हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राधे राधे हरे हरे श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे राधे हरे हरे श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे राधे हरे हरे श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे राधे हरे हरे श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, संत सावतामाई महाराज की, बजरंगबली की, हर हर तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात, भवानी न चिरात पार्थ, मैया वेशीत चेतसा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थ नीतिं, नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपम्। तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ, मय्यावेशित चेतसां। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक, याचा आवाज थोडा शिट्टी मारतोय तो कमी. श्रीमद भगवत गीता जो हिंदूंचा महान ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, आणि गीता हा प्रश्न अर्जुनेसी साक्षात भगवान गोपाल कृष्णांच्या, कृष्ण म्हणजे जगद्गुरु, म्हणजे भगवान गोपाल कृष्ण म्हणजे जगाचे गुरु आहे, सृष्टीचा चालक आहे, मालक आहे, ज्या भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रावरती युद्ध करणारा अर्जुन, आणि अर्जुनासारख्या योद्धाला तत्वज्ञान द्यावं, ती श्रीमद भगवत गीता, त्या श्रीमद भगवत गीतेतला हा श्लोक आज सेवेकरता निवडलाय. खरं जर पाहिलं तर श्रीमद भगवत गीता आमच्या मुलाबाळांना माहिती होत, बोला ना, होतं का नाही? आता जर म्हटलं ना आपण पंढरीनाथ भगवान की, तुम्ही म्हणा तुमचं तुम्ही जय म्हणा आणि तुमचं तुम्हीच करा, आम्ही काय जय म्हणायला तयार, बोला नाही म्हणतात बघा, आम्ही काही जय म्हणायला सुद्धा तयार नाही, कारण आम्ही विसरून चाललोय आमचे संस्कार, आमची संस्कृती. खरं जर पाहिलं तर हिंदूंच्या घराघरामध्ये श्रीमद भगवत गीता असावी, कारण आमचा पवित्र ग्रंथ आहे, प्रमाण ग्रंथ आहे, आणि हिंदूंचा महान असा असलेला हा ग्रंथ आहे. कारण का, मी तुम्हाला सांगू इच्छिते, मुलं किंवा कोणी गुन्हे करतात, आणि गुन्हे केल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर ज्या ग्रंथावरती हात ठेवून शपथ घेण्याची वेळ येते ना, तो ग्रंथ कुठला आहे? बोला, गीताचं की नाही? प्रमाण ग्रंथ आहे. म्हणजे आम्ही हिंदू लोक ज्यावेळी ग्रंथावरती हात घेऊन शपथ घ्यायची वेळ येते, त्यावेळी ग्रंथ जो ठेवला जातोय तो गीता ग्रंथ आहे. आणि मला असं वाटतं, हा गीता ग्रंथ आमची मुलं बाळं मोठी होतात, गुन्हे करतात, तिकडं स्वयंपाकवाले आवाज कमी करा, स्वयंपाकवाले काका, आचार्य दादा, थोडासा आवाज कमी करा. आणि म्हणून गुन्हे करून कोर्टामध्ये जाऊन गीतेवरती हात ठेवून शपथ घेण्याची वेळ येते ना,
मला असं वाटतं महिला मंडळ हा गीता ग्रंथ लहानपणीच आमच्या मुलाबाळांना आम्ही त्याची ओळख करून दिली, त्या गीतेचं तत्वज्ञान आम्ही त्यांना दिलं, तर मोठं होऊन गुन्हे करून आणि शपथ घेण्याची वेळच येणार नाही. काय वाटतं? लहानपणी जर ही गीता हातात दिली तर इतका श्रेष्ठ असलेला हा ग्रंथ, तुका म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी, ज्या गीता ग्रंथावरती ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहावी. विचार करा ना, काय श्रेष्ठ ग्रंथ असेल. एवढं श्रेष्ठ तत्वज्ञान भगवान परमात्मा आजच्या श्लोकातनं सांगतात, अर्जुना तेषामहं समुद्धरता. अरे जन्म आणि मरणाचा भवनाम सागर आहे, भवाचा भवनाम दुःख, दुःखाचा सागर आहे. या दुःखाच्या सागरात पडलेले आपण सगळे जीव आहोत. आहेत ना दुःख प्रत्येकाला? तुमचं कसं काय? तुम्ही म्हणाल तुमचं बरं इथं बोलायचं, 2 तास बोलायचं, पाकिट घेऊन जायचं. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं है. कुणालाही विचारा, प्रत्येक जण दुःखी. या प्रत्येक जण दुःखी असं काही नाही महाराज. फक्त फरक एवढा आहे, मी वरती बसले मी टामाटामा बोलते आणि फरक तुम्ही ऐकतायत, बाकी काही फरक आपल्यात नाही. जो जीव इथं जन्माला आला तो प्रत्येक जीव भवनाम दुःख, दुःखाच्या सागरात पडलेलाच आहे. फक्त मानायचं की नाही मानायचं त्याच्यावर दुःख आहे. नाहीतर अंबाडीच्या घरात जन्म घेऊन सुद्धा लोक दुःखी आहे आणि गरिबाच्या घरात झोपडीत जन्म घेऊन सुद्धा लोक सुखी. मांडण्यावरती सुख आणि दुःख आहे, भवनाम दुःख. आणि या दुःखातनं जर तरुण जायचं असेल अर्जुना तर माझ्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. हा या श्लोकाचा अत्यंत सुंदर अर्थ आहे. या सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं. आदरणीय माझे पितृतुल्य बाबा, नेहमी वारंवार ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट असतो, अगदी प्रेमाने एक वारकरी सेवक म्हटलं तरी हरकत नाही, किसन बाबांनी मला फोन केला आणि सांगितलं ताई, कारण 2-3 दिवसापूर्वी CNG पंपावरती मी गाडीत CNG भरला आणि बाबा तिथं मला दिसले. बाबांना म्हटलं चला यायचं का, तर बाबा आले आणि बोलता बोलता सहज 2 दिवसात परत फोन झाला, ताई अमुक अमुक असा कार्यक्रम आहे आणि श्राद्धाचा विधी आणि तुम्ही त्या दिवशी भेटलात. मग मला लक्षात आलं की ताई आहे म्हणून. नशीब मासे भेटत जा बरं अधूनमधून, ताई आहे म्हणून. आणि म्हणून बाबांनी फोन केला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. बरं सांगतोय दादा, आणि तरी माझ्या दैवापार नाही. तुम्ही आम्ही किती ठरवा, जर यायचंच नसेल तर तारीख घेऊन सुद्धा लोक, तारीख घेऊन सुद्धा महाराजाला यायला भेटत नाही. भाग्य नसेल तर, प्रारब्ध नसेल तर, इथले विधी लिखित नसेल तर तारीख घेऊन सुद्धा येता येत नाही. आणि काही वेळा मनात ध्यानात नसताना अचानक 1 तास आधी महाराज आमके आमके ते गाडी पलटी झाली, तुम्ही येता का? मग यायला भेटतं. तुम्ही आम्ही कोणी महाराज ठरवणार आहे? भगवान परमात्मा आहे, त्यांनी तुमची आमची भेटी आज घडून आणली. आणि म्हणून भेटी झाली या संतासी, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजीवज फळासी आली, परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांची. म्हणजे पूर्वजन्मीचं सुकृत की आज आपण भेटणार. आणि म्हणून त्याला निमित्त काय आहे तर निमित्त श्राद्धाचं आहे. ज्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेला आहात, कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री सुमनबाई दगडू डोके, वय वर्ष 79 वर्षाची परिपूर्ण आयुष्याची सांगता करून, परिपूर्ण आयुष्यच मी म्हणेन, परिपूर्ण आयुष्याची सांगता करून या कुटुंबातली एक आदर्श माता, एक आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी आणि या जगाचा निरोप सृष्टीच्या नियमानुसार घेते. कारण ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा निश्चित आहे. सज्जनांना मृत्यू लोकात जन्माला आलेली आपण माणसं आहोत. कुठलं लोक आहे? बोला. मृत्यूचं लोक आहे. मृत्यू येणार की नाही? मग येणार आहे. त्रिकालबाधित सत्य, युनिव्हर्सल ट्रुथ, शाश्वत सत्य येणार आणि येणार. कुणी असं नाही की मरणार नाही, प्रत्येकाला जायचं. आणि म्हणून आपण सगळेजण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशेनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुडमते. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, पुन्हा जन्मायचे, पुन्हा मरायचे, पुन्हा जन्माचे, पुन्हा मरायचे. 84 लाख योनी आपल्याला दुःख भोगायचे, पण या 84 लाख योनीतनं कोटी कोटी फिरा आणि मग मिळेवारा मनुष्य देहाचा. एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी आणि कोटी कोटी फेऱ्यातनं आपल्याला जावं लागतं. तेव्हा कुठं हा नरदेहाचा वारा आपल्याला मिळतो. म्हणून तर सांगितलंय की सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल तर मनुष्य देह. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. शास्त्रकार किती सुंदर सांगताय की दुर्लभ असा हा, दुर्मिळ असा हा मनुष्य देह. दुर्लभो मानुषो देहो
देहिनां क्षणभंगुर. बरं, याचा एक तर दुर्मिळ आहे आणि पुढे जाऊन सांगितले याचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. कधी कधी बाळ जन्माला आलं, मग डॉक्टर सांगतात रडलंच नाही, जन्माला आलं गड्यावर, पण ते जगलंच नाही. क्षणाचा भरोसा आहे का? नाही. मला क्षणभंगुर नाही भरोसा. वारे सावधा तोडा मयाशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा आहे ओळ सागा, राम राम स्मरा आधी. एक तर दुर्मिळ सांगितलंय आणि त्यातल्याचा भरोसा सुद्धा नाही. दुर्मिळ असू द्या, पण मिळालं नाही एकदा जायला नको. एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी अट्टहास करतोय, दुर्मिळ आहे, आटापिटा करतोय, अट्टहास करतोय तिला त्या गोष्टीला मिळवण्यासाठी, पण ती गोष्ट मिळाल्यानंतर तिची शाश्वती नाही. तुम्ही किती दुःख आहे विचार करा. एक तर ती मिळाली पण तिची शाश्वती आपल्याला अजिबात नाही. म्हणजे किती तुम्ही आम्ही क्षणभंगुरे विचार करा. हे मिळाले गड्या दुर्लभ आहे, पण याची शाश्वती. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आत्ता मिळालाय, परत मिळाल्याची गॅरंटी नाही. बरं, मिळालं याची वॉरंटी नाही, गॅरंटी नाही आहे का? मी अनेकदा सांगते, जर वॉरंटी गॅरंटी बाबा जर आपली दिली असती तर माणसं एवढे बैमान आहे, ज्यांना आपल्याला जन्माला घातलं त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव राहिला नसता. याची जर वॉरंटी आणि गॅरंटी असती तर. कारण आपण देवाशी भांडायला पण मागं कसं केली नसती. देवाला म्हटलं असतं, देवा हे तू दिलंय गड्या, पण हे बिघडलंय बघ, याला बदलून दे, याला रिपेअर करून दे. काही काही म्हातारी माणसं म्हणली अशी, देवा 60व्या वर्षीच म्हातारीनं धोका दिला. धोका म्हणजे दिसत नाही, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, तू दिलेलं मॉडेल खराब झालं, चल रिपेअर करून दे म्हणले असते की नाही? जर रिपेअर म्हणजे वॉरंटी आणि गॅरंटी असती तर म्हणले असते की नाही? बोला बरं. काही काही असे महाभागे असे म्हटले असते, देवा नसल रिपेअर होत तर बदलून दिली तरी, बोला ना, म्हणले असते चालेल, बदलून दिली तरी चालेल. बघा चालेल म्हणतात काही काही. बघा ना किती कॉन्फिडन्स आहे. इथं तरुण लोकांना मिळाला, म्हातारी माणसं म्हणतात बदलून दिली तरी चालेल. पण ऐका गड्या, याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. भगवान परमात्मा सर्वश्रेष्ठ आर्किटेक्ट आहे, सर्वश्रेष्ठ इंजिनियर आहे, की ज्यानं जन्माला घातलंय, ज्यानं निर्माण केलंय, पण याचा कुठलाच पार्ट कुठल्याच फॅक्टरीत तयार होत नाही. आर्टिफिशियल मिळेल पण ओरिजिनल मिळणार? बोला बोला. आर्टिफिशियल मिळेल तुम्हाला, डोळा मिळेल, पाय मिळेल, हात मिळेल, आर्टिफिशियल मिळेल, ओरिजिनल कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही होत. आणि म्हणून इतका हुशार आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. त्याला धन्य का म्हटलंय? चतुरांचा शिरोमणी सांगितलंय, गुण लावण्याची खाणी असं म्हटलंय. तो इतका हुशार आहे, त्यानं वॉरंटी दिली नाही, गॅरंटी दिली नाही, त्यानं हा पार्ट कुठं इथं तिथं मिळेल असं काही अजिबात सोय केलेली नाही. नाही तर कोणी कुणाचे हातपाय सहज मोडले असते महाराज. काही किंमत राहिली नसती याला. म्हणून हा अनमोल आहे. हा अनमोल असा आहे, मिळालाय आपल्याला, फक्त कळायला पाहिजे. मिळालाय आपल्याला, कळायला पाहिजे. असा दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला मिळाला आणि अशा दुर्लभ नरदेहाच्या ठिकाणी आपण आलेला आहोत. हेच देहीकडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान दुसरीकडे तिसरीकडे कुठेही मिळत नाही. या नरदेहाला आल्यानंतर माणसानं माणसासारखं वागावं. मी तर म्हणेन माणसानं देव बनण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. नाही नाही काय देव बनण्याचा प्रयत्न करायचा? त्याचं कर्म इतकं सुंदर पाहिजे. मी म्हणेन तुम्ही देव बनण्यासाठी माळा जपाल, ग्रंथ वाचाल, दिंडीवारी कराल, व्हॉट एव्हर इट इज, कितीही परमार्थ कराल, परमार्थ तुम्ही केला म्हणजे देव बनाल असं आहे का? नाही. मी तर म्हणेल तुम्ही देवळात नाही गेला तरी चालेल. हे जरुरी नाही की इंसान हर रोज मंदिर जाईल, म्हणजे जाऊच नका असे मी म्हणत नाही, पण रोजच गेला पाहिजे, अट्टहास केला पाहिजे, आटापिटा केला पाहिजे, कामधंदे सोडून मंदिरात चिवून बसलं पाहिजे असं काही नहीं। ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, इंसान जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए। तुम्ही कुठेही गेला तर तिथं मंदिर बनवण्याचं सामर्थ्य, नाही तर आम्ही एखाद्या
त्याच्या घरात गेलो तर एकाचे 2 घर करून टाकेल. बरोबर ना? एका घराचे 2 घर म्हणेल. काही काही माणसं अशी चांगला सप्ताह चालू असेल ना, त्याला सण नाही होत महाराज, ते सप्ताह बंद पाडण्यासाठी ते आटापिटा करते. एका सप्त्याचे 2 सप्ते कशी होतील याच्यासाठी ते प्रयत्न करते. म्हणून जीवन जगत असताना आमचं कर्म सर्वश्रेष्ठ आहे, बाकी काही नाही महाराज. सुखदुःखाचं म्हणाल तर त्यानं लिहिलेलं ना, याच्या पुढे आपल्याला कुठे जाता येत नाही. तुम्ही आम्ही सोडा, अरे मोठ्या मोठ्यांना त्याच्या पुढे जाता येत नाही. परीसी गवारा सादर ज्ञानोबरायांचा अभंग आहे. कर्मी श्रीराम वनवासा गेला, राजा दशरथाला पुत्रवियोगानं मारावं लागलं. बघा ना, राजा दशरथ म्हणजे सामान्य आहे का? सामान्य. राजा दशरथाची इच्छा होती रामाच्या नाही, एखाद्या मुलाच्या मांडीवरती मृत्यू यावा, रामाच्या मांडीवरती मृत्यू यावा. आला का? आला रामाच्या मांडीवर मृत्यू? नाही आला. देवाच्या बापाची इच्छा पूर्ण झाली नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? देवाच्या बापाला सुख मिळावं त्याची शेवटची इच्छा होती की रामाच्या मांडीवरती, त्याची सुद्धा इच्छा पूर्ण झाली नाही. तुम्ही आम्ही इच्छा केल्या ना आपण मग दुःखी होतो. महाराज खरंच इच्छा होती हो मुलांना, शेवट का होईना त्यानं नको ते केलंच. महाराज इच्छा होती आमची त्यांना अमुक करावं, अमुक अशी गोष्ट आमच्या जीवनात व्हावी असं तुम्ही आम्हाला वाटलं म्हणून ते घडावंच, आणि आम्ही इच्छा केली म्हणजे ते घडेलच असं काही नाही महाराज. कारण हे सगळं विधिलिखित आहे. जिनं शृंगार आभूषण सगळं लिहिलेले, सुंदर उंची वस्त्र लिहिलेली आणि सुंदर अशी स्वप्न ती आदल्या रात्री बघत होती. काय स्वप्न होतं? आता ती महाराणी बनणार होती. काय बनणार होती? बोला महिला मंडळ. महाराणी म्हणजे सामान्य का? आदल्या दिवशी जाहीर, आदल्या दिवशी उंची वस्त्र आभूषण दागिने घातलेले पण प्रसन्न, आता ती महाराणी बनणार होती. अशी सीता तिनं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सगळी उंची आभूषण अलंकार काढून ठेवली, वल्कर परिधान केली आणि पती बरोबर 14 वर्षाचा वनवास तिनं सहन केला. गेला की नाही? बघा ना, विचार करा. एका राजाच्या कुटुंबात आलेली, राजाच्या कुटुंबातली महाराणी बनणार होती. एवढी श्रीमंत सीता असताना सत्ता संपत्ती सगळं जिनं बॉर्न अँड बॉटम जन्मल्यापासून जिनं पाहिलेलं होतं, अशी सीता तिला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला की नाही? बरं, वनवास भोगून पण थांबलं नाही ना महाराज. परत अयोध्येला आल्यानंतर काय झालं माहिती आपल्याला? आहे की नाही? तिथेही लोकांनी निंदा केली, परत तिला वनवास भोगावा लागला. तुम्ही विचार करा ना, सीता मातेला कर्म चुकलं नाही, आपली काय गती? आपली काय गती? तुम्ही आम्ही कोणी? मोठ्यांचा इतिहास आहे, मोठी माणसं तुम्ही बघा, त्यांना दुःख भोगावं लागलं. आता रावणाचा मी इतिहास नेहमी सांगते. रावणा इतका श्रीमंत तर कोणीच नव्हता, विद्वान कोणी नव्हता, आणि सत्तावान इवन मी म्हणेल रावणा इतका बलाढ्य कोणी नव्हता. बलाढ्य बलाढ्य म्हणजे किती बलाढ्य? 33 कोटी देवजन चाकरीत ठेवलेली होती, 33 कोटी देवजन वेठीत धरलेली होती. इतका बलाढ्य रावण होता, इतका बलाढ्य. किती बलाढ्य आहे का? जटानवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम विलम वितम भुजंग तुंग मालिकम डमट 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 निनादमट डमरवयो चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम. शिव तांडव स्तोत्र जे आहे ते रावणानं रचलेले ना. कुणी रचलेले? रावणानं. भगवान शंकरजींचा हा भक्त होता. ऐका, एक तर विद्वत्ता होती, 10 मुखातनं वेद बोलायचा. दुसरी गोष्ट सांगेल, श्रीमंतीच्या बाबतीत कोटी घरी येतात आषाढी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. श्रीमंतीच्या बाबतीत त्याचा नंबर होता. नाही, बसू द्या ना, बसू द्या, डिस्टर्ब नका करताय. त्याच्याकडे आणि 33 कोटी देव चाकरीत. बघा, आम्ही एखाद्या वेळी जर आम्हाला सांगितलं आडी अडचणी यायला लागल्या, सगळं आपल्याकडे असतं. बरं डोके साहेब, सगळं असतं आपल्याकडे. आणि कधी काळी आपण एखादी गोष्ट करायला गेलो, ती करायला जातो गणपती होतो मारतो, म्हणजे आपली इच्छा असते की अमुक सक्सेस काम व्हावं, पण जवळ येतं आणि ते कामच एकदम भिनसून जातं. अशा गोष्टी वारंवार आम्हाला घडायला लागल्या. चिंता आमची वाढायला लागली की आम्ही प्रयत्न करत असतो, जो म्हणून तो आम्ही एखाद्याने जे सल्ला दिली त्याने ऐकतो. शेवटी नाईलाज असतो, आम्ही ब्राह्मणाकडे जातो, भटजीकडे जातो. त्यांनी जर सांगितलं ना, ग्रह मंत्री शांती करून घ्या, तुम्हाला पितरांचा दोष आहे, शांती करून घ्या. आम्ही ती सुद्धा शांती करतो की नाही? आम्ही ती सुद्धा करतो. तुम्ही बघा, आम्ही ग्रहांना घाबरतो की नाही? ग्रहांची आम्ही पूजा करतो. पण रावण किती बलाढ्य होता. रावणाला जर त्याच्या आसनावरती बसायचं म्हटलं ना, तर 9 पायऱ्या होत्या, 9 ग्रहांच्या. किती? 9 ग्रहांच्या 9 पायऱ्या आहे. आणि त्या ग्रहांवरती पाय ठेवून तो रावण मग आसनावरती बसायचा. काय सामान्य होता काय तो?
एवढंच नाही, ज्या चंद्राला आणि सूर्याला आम्ही चतुर्थी धरतो ना, उपवास करतो ना, चंद्रमाची पूजा करतो ना, इव्हन आम्ही सकाळी उठल्याबरोबर भगवान नारायणाला आरती देतो की नाही? देता का? इकडं आपण तुळशीला पाणी अर्पण करतो, इकडं आपण भगवान सूर्यनारायणाला आरती अर्पण करतो, त्याला नमस्कार करतो. आदित्यस्य नमस्कारे एक कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नोपजायते. आमच्या जीवनाचं दारिद्र्य काढून टाक बाबा. म्हणून तर अलीकडच्या पिढीबद्दल मला कुठंतरी वाईट वाटतं सांगताना. अलीकडच्या पिढीला आरोग्य मिळत नाही, अलीकडच्या पिढीला आरोग्य मिळत नाही. त्याचं कारण आहे डाटा संपेपर्यंत झोपेत. डाटा संपला फायनली की आपण मग त्यावेळी झोपता. पण इथं बसलेली जेवढी सक्सेस लोक आहेत, जेवढी लोक 90च्या काळात ज्यांनी जन्म घेतलाय, 90च्या शतकात ज्यांनी जन्म घेतलाय, ही सगळीच्या सगळी माणसं सांगतील आपली संध्याकाळ कशी असायची माहिती? झोपताना आजोबांनी आपल्याला गोष्ट सांगावी आणि आम्ही होकारा देत देत झोपावं. बरोबर ना? बरोबर का? आमची झोप संध्याकाळी 9, 10, 11च्या पुढे कोणी जातच नसेल महाराज. आज 12, 1, 1, 2 वाजता मुलं झोपायला लागली आणि डोक्यावरती ऊन आल्याशिवाय मुलं उठत. माफ करा महिला मंडळ, येणाऱ्या पिढीला आरोग्य द्या. आरोग्य जर द्यायचं असेल तर थोडी आपल्याला सक्ती करावी लागणार या गोष्टीसाठी. कारण का? जर सकाळी ऊन उगल्यानंतर किंवा सूर्य उगवल्यानंतर, ऊन पडल्यानंतर जर आमची मुलं उठत असतील ना, तर त्यांना कधी आरोग्य मिळणार नाही आणि त्यांच्या जीवनात कधीच महाराज कायम दारिद्र्य राहणार. मी आवर्जून सांगते, हे शास्त्र सांगते बरं, जो ऊन पडल्यानंतर उठतो, सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या नंतर उठतो ना, तो जीवनात दरिद्री बनतो. आणि जीवनातलं दारिद्र्य ज्याला काढायचंय ना, भगवान सूर्यनारायणाच्या अगोदर उठा, त्याची उपासना करा, त्याला आरती अर्पण करा. ती देवता तुमच्यावरती प्रसन्न होत असते. आणि म्हणून भगवान सूर्यनारायण आणि भगवान चंद्रमा ह्या ज्या 2 देवता आहेत ना, ह्या 2 देवता आपल्याला आशीर्वाद देत असतात. याची आम्ही पूजा करत असतो. पण रावणाच्या दोन्ही बाजूला, आसनाच्या दोन्ही बाजूला त्याला हवा घालण्यासाठी हे 2 देव होते, चंद्र आणि मी रावणासोबत पण सांगते तुम्हाला. एवढंच नाही, ऐका, आज एकादशी. काय आज? विसरू नका. आज काय? एकादशी. उद्या द्वादशी. आज पौर्णिमा आहे, आज अमावस्या आहे. हे पंचांग सांगण्यासाठी रावणाच्या दरबारात कोण होतं माहिती का? साक्षात ब्रह्मदेव होता. जगतपिता ब्रह्मदेव, ज्यानं सृष्टीची निर्मिती केली ना, असा ब्रह्मदेव रावणाच्या दरबारात चाकरी करत होता, पंचांग सांगण्याचं काम करत होता. का? तर रावण काही सामान्य असेल तो? विचार करा ना तुम्ही. बरं, आणखी गोष्ट तुम्हाला सांगते. तुमचं माझं नशीब प्रारब्ध मी आल्याने म्हटले ना, जर तिला येऊ द्यायचं असेल तर येऊ द्यायचं की नाही? नाही तर काही लोक बघा, आता डोके साहेब निघालेले कार्यक्रमाला यायला, कायची गाडी पंक्चर झाली, काही ना वेगळंच काहीतरी अडचण आली, काय येऊ नाही शकले महाराज. नंतर फोन करते, यायचं होतं पण जमलं नाही, आहे की नाही? प्रत्येक जण येतोच असं नाही, ठरवल्यानंतर आपण येऊच असं नाही. त्याचं कारण हे काय? नशीब आहे, प्रारब्ध आहे. आणि हे जर कोणी लिहिलं असेल ना, ज्ञानोबा सांगतात, काल लाटीचे लिहिले नमोडे गा काही केले, काळे मोरे पण धुतले फिटोणीने. हे जे प्रारब्ध आहे, हे नशीब आहे. हे लिहिणारी एक देवी, नाव काय तिचं? बोला ना. हा, 5वीच्या दिवशी रात्री 12 वाजता कोण येते? पाहिली का तुम्ही? नाही पाहिली, पण ज्ञानोबा सांगतात म्हणून आमचा विश्वास आहे. त्या सटवाईनं जे अक्षर मोर्तब केले, शिक्का मोर्तब केले, जे लिहून गेले ना तुमच्या आमच्या कपाळावरती, न पडेगा काही केले, काही केल्या बोललं जात नाही. मग ती सटवाई काही सामान्य असेल का हो? ती सटवाई रावणाचे पाय दाबायला होती. सटवाई रावणाचे पाय दाबायला होती. मग एक दिवस काय झालं, सटवाई रावणाचे पाय दाबत असताना रावणाला झोप लागली. सटवाईनं विचार केला, मालक झोपलेली आता, मग आपण आपलं जे काम आहे शिक्के मोर्तब करायचं ते करून घेऊ. म्हणून सटवाई गेली आणि यायला थोडा उशीर झाला. रावण उठला होता. रावणाला आता उठल्यानंतर ती नाही पाहिलं. आता ही लेट एकतर कुठं गेली सेवा करत असताना, हे मालकाला सांगितलं पाहिजे. मालकाला सांगावंच लागणार, मालकाशी खोटं बोलता कामा नये. सटवाईनं सांगितलं मालकाला, रावणाला, महाराज स्वामी, तुमच्याही व्यतिरिक्त माझ्याकडे आणखी एक जॉब आहे, पार्ट टाइम, तोही मी करते. कुठला? नशीब लिहिण्याचं, प्रारब्ध लिहिण्याचं. कोण? प्रत्येकाच्या जीवनाचं नशीब मी लिहित असते, प्रारब्ध मी लिहित असते. असं रावण म्हटलं, तू जर नशीब लिहित असते तर मला एक सांग, माझं सुद्धा नशीब तूच लिहिलंय का? माझं सुद्धा नशीब तू लिहिलंय का?
सटोई हसली आणि सटोईने सांगितलं, रावणा तुझंच नाही तुझ्या बापाचं सुद्धा नशीब मीच लिहिलंय म्हणे, तुझ्या बापाचं सुद्धा प्रारब्ध नशीब मीच लिहिलंय, असं सांग म्हणे मला मृत्यू कशात आहे. रावणाला सुद्धा मरणाची भीती होती. आपल्याला आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले रात्र खायले. कलियुगातल्या माणसांना फक्त 100 वर्षाचं आयुष्य होतं. रावणाचं आयुष्य 14 चौकड्यांचं होतं. किती? 14. आता एक चौकडी म्हणजे तुम्ही हिशोब लावा, घरी गेल्या लावा, आता लावा, एक चौकडी म्हणजे 4 युगांची एक चौकडी. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. आता एका कलियुगाचं फक्त आयुष्य सांगते मी. 8,32,000 वर्ष एका युगाचं आयुष्य, कलियुगाचं आयुष्य. किती? 8,32,000 वर्ष. असे 4 युग आणि 4 युगांची एक चौकडी आणि अशा 14 चौकड्या रावणाचं आयुष्य होतं. एवढं आयुष्य असलेला रावण, त्याला सुद्धा मरणाची. तुम्हाला 200 वर्ष दिली तरी भीती वाटणार नाही का? वाटणार ना. मरणाची भीती प्रत्येकाला वाटणार आहे. जायला नको वाटतं प्रत्येकाला. मग मृत्यूची भीती रावणाला होती. सांग म्हणे. सटोई म्हटली लिहिण्याचा अधिकार आहे, सांगण्याचा नाही. पण तुला एक आयडिया देते, तू मालक आहे ना, ऐक. पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता हातावरती कुंकू घे, दोन्ही हाताला सोड, डोळ्यासमोर पकड. रात्री 12 वाजता तुला तुझ्या मारेकऱ्याचं, तुला जो मारणार आहे, तुझ्या ज्याच्या हातून तुला मृत्यू येणार आहे ना, त्याचं नाव तुझ्या हातावरती येईल. रावणानं तेच केलं. पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता हातावरती कुंकू घेतलं, दोन्ही हाताला चोळलं, नजरेसमोर हात पकडले आणि त्याच्यावरती नाव आलं अजराजा. काय नाव आलं? अजराजा. म्हणजे रामाचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा. अजराजा, राजा दशरथ, त्याचा पुत्र श्रीराम, आणि श्रीराम करील तुझं काम. आता त्याला लक्षात आलं. आता मी जो प्रयोग सांगितला पौर्णिमेच्या दिवसाचा, तुम्ही करून पाहू. पहिलं सांगून ठेवते, तुम्ही करून पाहू नका. तुम्ही रावण नाही आणि मी सटोई नाही, त्याच्यामुळे आपण काही प्रयोग करायचे कामाचे नाही. त्याच्या लक्षात आलं की मला श्रीराम मारणार सूर्य वंशातला अजराजा आहे. ह्या अजराजाचा मुलगा राजा दशरथ आणि त्याच्या कुठे जन्म घेणार कोणी? श्रीराम. मग त्याच्यापेक्षा आपण अजराज मारून टाकू ना, जो अजराजा आहे त्याला. अजराजावरती कित्येकदा स्वारी करून सुद्धा अजराजाला रावण हरवू शकलो नाही. शेवटी ब्रह्मदेवाला विचारलं, सांगा ब्रह्मदेवा, अजराजा कसा मरेल किंवा हा कुळ कसा संपेल? त्यावेळी सूर्यवंश संपवण्यासाठी ब्रह्मदेवानं सांगितलं, वरती स्वर्गामध्ये एक दरवाजा आहे म्हणून, तो दरवाजा उघडला की हा कुळ संपणार. मग हा त्या दरवाजाजवळ गेला आणि दरवाजाला जोर जोरात आवाज देऊ लागला, धक्का मारू लागला. राग आला रावणाला. शेवटी नाईलाज झाला. आतून आवाज येईना, कोणी काहीच बोलेना ना, त्यांना अशी लाथ मारली जोरात की जोरात आतून विवळण्याचा आवाज आला. त्या भुंभुकारानं सुद्धा रावण बेशुद्ध पडला. आतून आलेल्या आवाजानं बेशुद्ध पडला. परत थोड्या वेळी जागा झाला आणि मग आत आवाज दिला. कोण हातात मध्ये? आतून आवाज आला. आता आत कोण होता ऐका. आता सध्या काय चालू आहे? श्रावण मास. आपण सगळेजण भगवान शंकरजीची उपासना करतोय ना. श्रावण मासात भगवान शंकरजी हे मूळ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भगवान भोले बाबा हे सगळ्यात मूळ दैवत आहे, लवकर प्रसन्न होणार आहे. पण बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आपला नवरा सुद्धा कसा आहे, इकडं लगेच बोलत. तुम्हाला तरी म्हणताय काय? हा, मला महिला म्हणलं, तुम्ही म्हणता ना आमचा पप्याचा बाप लई गोळा आहे की नाही? अगदी महादेवासारखा सहज, म्हणजे महादेवाचं विशेषण. एखादा व्यक्ती इतका भोळा आहे की त्याचं विशेषण तुम्ही एखाद्या भोळ्या माणसाला लावता. हा, एक बाई म्हटली, अगं माझा नवरा इतका भोळा भगवान शंकरजी सारखा, इतका भोळा. ती म्हटली, तुझा नवरा भगवान शंकरजी इतका भोळा आहे आणि माझा जो जणू काय त्याच्या पुढचा, त्याच्या नाही कळालं. 5Gच्या नेटवर्कनी बसत जा. महादेवाच्या पुढं कोण असतो? हा, तुम्ही समजून घ्या. तुम्ही विचार करा ना, इतका भोळा. म्हणजे भगवान शंकरजी भोळ दैवत आहे. सगळ्यांना माहिती, भस्मासूर नावाच्या दैत्याला भगवान शंकरजींनी वर दिला होता, ज्याच्या मस्तकावरती हात ठेवशील राग होईल. त्यानं चुकीचा त्याचा वापर केला. परिणाम काय झाला? मोहिनी रूपानं भगवान विष्णूजींनी मोहिनी रूप धारण केलं आणि त्याचा वध केला किंवा त्याला जाळून टाकलं, जाळून भस्म केलं. पण भस्म झाल्यानंतर आता त्याला जागा कुठं नेली होती माहिती? त्या दरवाजाच्या पाठीमागं. तिथं कोण होता पाठीमागं? भस्मासूर होता. आता मी काही कहाणी कथा सांगत बसत नाही, पण ऐका,
हा भस्मासूर तिथं उभा केलेला होता, असा त्याला बांधलेला होता. त्या दरवाजाला सळया होत्या. ज्याने कोणी पाठी इकडून बाहेरच्या बाजूने दरवाजा लोटला की त्या सळया त्या भस्मासुराच्या डोळ्यात घुसायच्या. आणि म्हणून रावणानं दरवाजाला धक्का मारला होता, लाथ मारली होती ना, त्या सळया कुठे टोचल्या होत्या भस्मासुराच्या डोळ्यात टोचल्या, म्हणून तो ओरडला होता. आता रावणाशी तो बोलू लागला. रावणानं विचारलं आतमध्ये तू कोण आहेस, तू इथं का उभा आहे, तुला काय इथं बंदिस्त केलेले? कारण रावणाला फक्त दरवाजा उघडण्याशी मतलब होतं. आपण सगळी कथा भस्मासुरानं सांगितली, आता मला इथं असं बंदिस्त केले. रावण म्हटला तुम्हाला एवढंच सांग, तू इथनं कधी सुटणार, तू इथनं कधी सुटणार? त्यावेळी भस्मासुर नावाच्या दैत्यानं आपण सांगितलं, अरे त्रेतायुगात कुणीतरी रावण नावाचा दैत्य मातलेला असणार, राम नावाचा देव तिथं जन्म घेणार आहे अयोध्येत, आणि तो राम, त्या रामाच्या हातून रावण मरणार, आणि रावण मेला की माझी जागा तो घेणार, आणि मग माझी इथलं. कळलं तुम्हाला? रावण म्हटलं हे सगळं असं होणारच आहे, हे असं घडणारच आहे, हे प्रारब्ध जर चुकणारच नाही तर मग काय? लक्षात आलं? रावणासारख्याला प्रारब्ध चुकलं नाही, ज्याच्यात ताब्यात एवढे देव होते, ज्याच्या चाकरीत एवढे देव होते, तर तुम्ही आम्ही कोणी? मला श्रीमंत सगळं काही असताना सुद्धा प्रारब्ध तुम्हाला चुकवता येत नाही. मृत्यू तुमचा आमचा ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेला येणारे, मरण येणारच आहे महाराज. फक्त एक काम करा, आहे तोवर सुंदर जीवन जगता आलं पाहिजे, आहे की नाही? आहे. नियती भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी. तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. तेरी बाह पकडणे को भेष बदल के आएगा. कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला मदत करण्यासाठी तो परमात्मा येईल. कधी? कर्म जर चांगली असेल. यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी. कधी तुमची नाव तर डुबून देणार नाही का? तर तुमचे कर्म जर सुंदर असतील तर, कर्म जर श्रेष्ठ असतील तर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतोय, हे अर्जुना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे कर्म स्वच्छ ठेव, कर्म चांगलं ठेव, कर्म पावन ठेव. जीवनाचं जगात जर काय असेल ना, तर कर्म फक्त महत्वाचं आहे. म्हणून सायकल ऑफ कर्मा, सगळं रिटर्न येतं, सगळं रिटर्न येतं, सगळं माघारी येतं. म्हणून जीवनात महत्वाचं जर काय असेल तर आपलं कर्म महत्वाचं आहे, कर्म श्रेष्ठ आहे. इथं आलोय ना, येणंही आपल्या हातात नाही आणि जाणं सुद्धा आपल्या हातात. काही लोकांनी आत्महत्येचा अटेम्प्ट करून पाहिला, नाही ते मेलं. लक्षात येते ना? त्याला लगेच दवाखान्यात नळ्या घालून काही महाराज नाही. प्रत्येकालाच मरण येईल असं नाही, त्याचं लिहिलेलंच नसेल तर ते जात. एवढ्या मोठ्या विमान स्फोटामध्ये बघा ना तुम्ही, किती मोठं विमान क्रॅश झालंय, एवढी माणसं मेली, पण त्यातलं एकच जिवंत राहतं. तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? आता तर तुम्ही बघा ना, दैव बलवत्तर असेल, त्याचा काळ आला होता पण त्याची वेळ आलेलीच नव्हती. मान्यच करावं लागेल महाराज. एवढ्या मोठ्या त्या अहमदाबादच्या विमान स्फोटामध्ये एकच माणूस जगतोय, तोही जगतोय कसा? महाराज तुम्ही विचार करा, काही घेणं नव्हतं, काही देणं नव्हतं. एवढी टॉपर मुलं, ती डॉक्टरकीला शिकणारी मुलं जेवत होती महाराज. काही तिथं हॉस्टेलमध्ये होते, त्या हॉस्पिटलमध्ये होते. अशी मुलं, काहीच संबंध नव्हता महाराज त्यांचा. ते न प्रवासी होते ना कुठं लंडनला चाललेले होते, पण त्यांच्यावरती विमान येऊन कोसळलं. राहावं लागलं की नाही? प्रारब्ध आहे महाराज. मृत्यू तुम्हाला कधी जडवलेली सांगता येत नाही आणि कधी तुम्हाला सोडेल महाराज. जर आलाच नसेल तर सुटत नाही. एक 3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळातली मागची घटना बघा. 3 वर्षापूर्वी एक आपल्याच पुण्यामधली एक बस महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते महाबळेश्वरला, आणि ती बस ज्यावेळी त्या मला वाटतं आंबोलीच्या घाटामध्ये किंवा आंबा घाटामध्ये तिथं पलटी झाली, कोसळली दरीमध्ये. सगळी माणसं गेली होती, त्यातला एक माणूस जगला होता. बरोबर ना? पाहिली आपण बातमी. कोरोनाच्या काळात आपण बातम्याच पाहत होतो, तर म्हणूनच बरेच जण गेले की नाही, फक्त बघून टेन्शन घेऊन. पण तुम्ही विचार करा, त्यातला एक माणूस जगतोय,
मरण आलेलंच नव्हतं. मरण आलंच नसेल ना तर नाही. स्वतःला घालून घेत नसाल तर आमचं जीवन पशु होते. आम्ही कुत्र्या मांजरासारखं जीवन जगता असं म्हटलं तरी हरकत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही का वेदाला शास्त्राला म्हणायचं? आम्ही का वेदाला शास्त्राला म्हणायचं? आम्ही तर वेदशास्त्राला मानता आम्ही शिकलेली माणसं आहोत. आमचं जीवन आम्ही घडवतो. आमच्या हातात आमचं प्रारब्ध आहे, कर्म नाही माझं हातात आपलं कर्म आपलं प्रारब्ध नाही. कर्म सुंदर असा मान्य मला, पण नाही म्हटलं तरी प्रारब्ध चुकवता येत नाही महाराज. कारण वेदांनी शास्त्राने काय वेगळं सांगितले, काय चुकीचं सांगितलंय? आईला आईच्या नजरेनं, बहिणीला बहिणीच्या नजरेनं बघावं. हे कोण सांगते? संस्कार सांगतायत, वेदशास्त्र सांगतायत. हे सगळे आम्हाला संस्कार, आचारसंहिता, आज आमची सगळं काही व्यवस्थित चाललंय, आमचा देश सुरळीत चाललाय, आमची कुटुंब व्यवस्था सुरळीत चालली ना, हे आम्हाला घातलेले संस्कार आहेत. आईला आईचं स्थान द्यावं, बापाला बापाचं स्थान द्यावं, आई वडिलांची आज्ञा शिरसावज्ञ मानावी. हे कोणी सांगितले आम्हाला? वेदांनी सांगितले. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आतिथ्य देवो भव. अरे आई देवे, वडील देवे, देवाचं आपण ऐकतो की नाही? देवाची आज्ञा शिरसावज्ञ मानतो की नाही? मानतो की नाही? मानलंच पाहिजे. देवाला आम्ही पुजतो, देवाला आम्ही मानतो, देवाची आज्ञा आम्ही शिरसावज्ञ मानतो. मग आमची खरी दैवत जर कोण असेल, वेदाने सांगितले मातृदेवो, पितृदेवो, आचार्य, अतिथी देवो भव. इथं आज या कुटुंबासाठी आज जर पाहिलं तर लोके कुटुंबासाठी आलेली सगळी पाहुणे देवी कोण आहे? देवी महाराज. घरी आलेला अतिथी देवी. आणि अलीकडं मला वाटतं देवांना यायला वेळ एकमेकांना राहिलेला नाही राहिलेला. कुणालाही कुणाकडे जायला वेळ राहिलेला, एवढे बिझी झालेत अलीकडं. पण मला वाटतं ही शेवटची पिढी महाराज, शेवटची पिढी जी खरोखर एकमेकाला वेळ देत होती. माणसं एकमेकासाठी काय की या माणसांना माहिती होतं पृथ्वीवरती आम्ही परमनंट नाही, पृथ्वीवरती आम्ही परमनंट नाही. आताच्या लोकांना असं वाटायला लागलं आम्ही तांब्याचं डोकं लावून चालत आहे काय, आम्ही इथून जाणार नाही असं वाटायला लागले महाराज. इतकं आम्ही 8 तास करायला लागलो, इतकं आम्ही मागे लागायला लागले. ही माणसं समाधानानं जगली, कष्टमय जीवन जगली. अरे त्यावेळी मोठ्यानं पाणी ओढायचे, त्यावेळेचा काळ जर पाहिला तर जात्यावरती दळण करायचे. उठल्यानंतर तरी सुद्धा महाराज स्वतः आत्ता जर म्हटलं तुळशीला पाणी घालणार नाही, ती म्हणती वेळच नाही, डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. इंद्रेकर बाबा सांगतात डबा करायचा आहे, डबा करायचा आहे. काय 4 चपात्या करायच्या, मी असं म्हणत नाही. पण एक काळ असा होता की यांना सुद्धा महाराज त्यावेळी कष्ट भरपूर होते की नाही? सगळं होतं महाराज, सगळं कष्ट होते, सगळं होतं. मला खरं सांगा, त्या पिढीतल्या आईबद्दलची त्यांची मुलं बाळा जर पाहिली तर त्यांचं किती प्रेम आहे त्या आईवरती, आहे की नाही? सुननं काही सांगू दे महाराज, बायकोनं काही सांगू दे, पण तिचं न ऐकता मायबापाला कधी महाराज त्यांनी दुय्यम स्थान दिलं नाही. मायबापावरती प्रेमच केलं की नाही? मी म्हणत नाही बायकोला दुय्यम स्थान द्या, बायकोला प्रेम करू नका, पण आई वडिलांना तितकंच प्रेम केलं महाराज. तो समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पण अलीकडची पिढी आपण बघतो, इतक्यात लग्न झालं की बायकोची जोरटी गुलाम, आहे की नाही? इतक्यात महाराज. त्याचं कारण जर आपण पाहिलं ना तर ह्या पिढीनं संयमानं, ह्या पिढीनं प्रचंड प्रेम केलं, प्रचंड प्रेम. तुम्ही म्हणाल मग आम्ही करत नाही का? आपण करतो महाराज, पण आपण केलेल्या कष्टांची जाणीवच मुलाबाळांना होऊ देत नाही महाराज. आपण आपल्याकडं टिफिनचं शेड्यूल लिहिलेले आता, आपल्या मुलांच्या टिफिन मध्ये काय द्यायचं काय नाही रोजचं शेड्यूल लिहिलेले बरं. आणि काही शाळेमधनं कॉन्व्हेंट वगैरे स्कूल आहेत ना, तिथनं शेड्यूल लिहून आलेलं असतं. आज कोबीची भाजी, आज पराठा, आज आमका, हे शेड्यूल लिहून दिलेलं असतं. आणि तसं आई वडील करतात महाराज. इव्हन आणखी एक सांगू, इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनी, आता इथं बसलेल्या त्यांची मुलं लहान आहेत ना, त्यांना विचारा, त्यांनी जर लहानपणी त्यांच्या काळात जर एवढा अभ्यास त्यांनी केला असता तर ते मॅडम झाले असते. आता काय नसतं की नाही? एवढा अभ्यास दिले तर बरोबर करतायत, स्वतः करतायत की नाही? आज तुम्ही इतकं मुलांबरोबर अभ्यास करतायत. मी म्हणत नाही करू नका, करा, शिकवा, मोठं होऊ द्या, सगळं काही त्यांना सुख द्या, पण तुम्ही केलेल्या कष्टांची जाणीव त्यांना होऊ द्या. तुम्ही आज थोडासा जुना काळ आठवा ना. आम्ही पावसाळ्यात जर शाळेत जायचं म्हटलं
असायचे ना. आज रंगीबिरंगी छत्रे आहेत की नाही? यांच्या पायाच्या सुखानं पायाच्या पुण्यानं त्यांना मिळतंय सगळं, मान्य आहे मला. पण तरी सुद्धा जाणीव न करून दिल्यामुळे मायबापाबद्दल प्रेम नाही गेलं, हे मान्यच करावं लागेल. आमच्या डब्यांमध्ये 7 दिवस वेगवेगळ्या चटण्याच होत्या. एक दिवस तिळाची, एक दिवस पुरसणीची, एक दिवस लसणाची, एक दिवस शेंगदाण्याची, एक दिवस लोणच्याचा खार असायचा. याच्यापेक्षा वेगळं काय असायचं? 1 तास आम्ही शाळेच्या अगोदर निघायचो चिचा बरोबर गोळा करण्यासाठी. कुणाचे तरी टमाटे तोड, कुणाचे तरी काकड्या तोड. राहिले का आता असं काही? खातायत का पोरं काही फायबर्स युक्त अन्न खाताय? नाही महाराज. पिझ्झा आलाय, बर्गर आलाय, वडापाव आलाय, मिसळपाव आलाय. मी म्हणत नाही खाऊ नका, खाऊ द्या. पण आज याच्याच पाठी आमची पिढी लागलेली, याच्याच पाठी. तुम्ही बघा ना, इथं बसलेली सगळी माणसं तुम्ही साक्षीदार आहात. मी इथं बोलते म्हणजे वेगळं काही बोलत नाही. सणासुदीला आमच्याकडं तेल तळणाचं असायचं. आणि एरवी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्याकडे गाई वगैरे भरपूर असायच्या ना. दैनंदिन जीवनात आमच्या आहारात तूप असायचं. आता कसं आहे बोला ना. रोज आम्ही तळलेलंच खातोय, रोज आम्ही तेलाचंच खातोय, चमचमीत खातोय. आणि सणासुदीलाच एखादी 10 तुपाची आमच्या, बरोबर आहे का? असं आपलं जीवन झाले का? आमचं शरीर चांगलं राहील? कसं आमचं शरीर चांगलं राहील? विचार करा तुम्ही. या पिढीकडनं काय घेण्यासारखं आहे? ही माता माऊली किती महाराज तिचं किती काही असू दे, अगोदर आंघोळ केल्यानंतर पहिली तुळशीला पाणी घालायची, तुळशीला पाणी घालून सूर्याला नमस्कार करायची. समाधान असायचं, समाधान. आज ते राहिलेलं नाही. आम्ही देव धर्म करायला तयार नाही. आम्ही मंदिर पाहिलं तरी वाकायला तयार नाही. काय एवढी उन्मत आम्ही झालोय? काय एवढा अहंकार आमच्यात यायला लागला? काय एवढा अभिमान? माणसं सामान्यासारखी राहायलाच तयार नाही. माणसं नमून राहायला तयार नाही, लिंदा. त्याचं कारण महाराज आमच्याकडे काय आला जास्त? पैसा. पैसा. अरे पैसा आला म्हणून माणसं उन्मत व्हायला लागली. मी म्हणत नाही पैशाचा अहंकार अभिमान येतोच माणसाला, असू देत ना. पण पैसा आला म्हणून माणसं उन्मत व्हायला लागली. पैसा आला म्हणून माणसं संस्कार संस्कृती सोडायला लागली. पैसा जास्त आला म्हणून आपल्या माणसांपासून आपली माणसं दूर व्हायला लागली. गरीब होते ना तर एकत्रित राहायचे महाराज, एका ताटात जेवायचे. आठवा जरा गरिबी. एकमेकाबद्दल प्रेम असायचं, आपलेपण असायचं, जिव्हाळा असायचा. पैसा आला ना महाराज, जो तो त्याच्या पद्धतीने जगायला लागला. तो बोलला नाही, त्यानं पाहिलं नाही, तो आमका ते काय म्हणजे आपल्या जीवनात आपण पैशाला जास्त महत्व द्यायला लागलो. आणि हा काळ असा होता महाराज, पैसा वापरायचे, माणसं जपायची. हा काळ असा होता. इथं बसलेली सगळी म्हातारी माणसं तुम्ही बघा, लहानपण आठवा. माणसं जपायची माणसं पूर्वी आणि पैसा वापरायचे. आता तुम्हीच ठरवा कसं होते. आता माणसं वापरली जातात आणि पैसा जपला जातो. बदलला ना काळ. ही माणसं आहेत ना, या काळची माणसं, पूर्वीची माणसं. थोडं दुसऱ्याचं दुःख जर बघितलं ना, ऐकलं ना, तर टचकन डोळ्यात पाणी यायचं, टचकन डोळ्यात पाणी यायचं. दुसऱ्याचं दुःख ऐकलं, त्याच्या दुःखात सहभागी व्हायची माणसं. त्याच्या दुःखात महाराज आपण सुद्धा सहभागी व्हायचे. पण आज असा काळ आला महाराज, दुसऱ्या माणसं स्वतःच्या दुःखानं नाही दुःखी, स्वतःच्या दुःखानं दुःखीच नाही माणसं अलीकडं, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी व्हायला लागलीत की नाही. दुसऱ्याचं सुख पाहिलं की पोटात गोळा उठला. एखाद्याची मुलगी फर्स्ट आली, टॉपर आली, मग तिला करा ना, तिचं अभिनंदन करा जाऊन, तिला ऍप्रिशिएट करा जाऊन, तिला अभिनंदन म्हणा, तिला चांगलं म्हणा, तिला तुमच्या पद्धतीनं तुम्ही तिला चांगलं बोला. नाही महाराज, इकडं लगेच पोटात गोळा. आपल्याच पोराला हाडाड करायला असतो. त्याची पहिली आली, त्याची पहिली आली, तू काय करतो, तुला काही कमी आहे का? काय महाराज, फक्त आमच्या स्पर्धा वाढली, द्वेष वाढला, मत्सर वाढला, अहंकार वाढला, अभिमान वाढला. आणि याचं सगळं कारण जर काय असेल तर पैसा आहे. पैसा आहे. म्हणून लक्षात ठेवा, पैसा कमवू नका असं नाही, पण त्या पैशामुळे माणसाला अभिमान होता कामा नये. प्रेम आपल्यात राहिलं पाहिजे, आपुलकी राहिली पाहिजे, आपले पण राहिलं पाहिजे, वात्सल्य राहिलं. हे सगळे शब्द हळूहळू विरायला लागले. कोणी एकमेकाजवळ बसायला सुद्धा तयार नाही. आम्ही कपडे पाहून माणसाला जज करायला लागलो. चुकले का माझं? एखाद्याचे कपडे चांगले असतील ना, त्याला राम राम श्याम श्याम. आणि एखाद्याचे कपडे जर वेडे वाकडे तर बारा दाबून आला असेल काही काही, त्याचे कपडे जर चिखलानं मागलेले असतील, त्याला सलगर जवळ सुद्धा माणसं जाऊन बसत नाही, त्याला हात सुद्धा करत नाही. वाकडं तोंड करतात, त्याच्याकडे बघून करतात की नाही बोला. आम्ही कपडे बघून माणसाला जज करायला लागलो. आम्ही माणसं बघायलाच तयार नाही, आम्ही अंतरंग बघायला तयार नाही. लक्षात ठेवा, माणसं माणसांपासून दूर जायला लागली. सज्जनांनो, ही शेवटची पिढी, शेवटची पिढी.
येणाऱ्या 10-15 वर्षाच्या काळात गावागावातली म्हातारी माणसं संपणारी ही एक पिढी समाधानानं जगली, संयमानं. अरे गाडा गेला तरी हालणार नाही, संयम. आज 10वी 15वी 10वी 12वीची पोर आज आत्महत्या करताना आम्ही पाहतोय, संयम नाही. पाहतोय ना, आत्महत्या वाढलेत ना. बोला, आज आंबेगाव तालुक्याचा रेशो मी तुम्हाला सांगते, आत्महत्यांचं प्रमाण वाढले. थोडा त्रास माणसाला सहन व्हायला तयार नाही महाराज, नाहीच. त्रास सहनच होत नाही. कोणीतरी बोललं सहन झालं नाही, कोणीतरी रागावलं सहन झालं नाही. त्याचं कारण महाराज संयमच राहिलेलं नाही. प्रचंड संयमानं प्रचंड कष्टानं जीवन जगलेली ही पिढी, समाधानानं जीवन जगलेली पिढी. अरे घरातली म्हातारी माणसं आहेत ना, कोणाचंही लेकरं येऊ द्या, ते असं गालावून हात फिरवतंय, मायनं असं करते. आता करतील का? आताच्या करतील का? नाही राहिलं महाराज, नाही राहिलं. तर त्या हातानं प्रेम देणारी माणसं संपत चालली, लोक पावत चालली. माणुसकीपेक्षा जगात श्रेष्ठ काहीच नाही, लक्षात ठेवा, काहीच नाही. या पिढीच्या जाण्यानं फार मोठा बदल होत राहणार आहे, फार मोठा एक पोकळी समाजात निर्माण होणार आहे. म्हणून ही म्हातारी माणसं जपा. काही नाही, आपलं कर्म आपल्या बरोबर येणार आहे. बरं, जसं आम्ही बोलणार आहोत ना, बी बोया बबुल का आम कहासे लाये. आम्ही बाबळीचं बी रोवलंय, आम्ही बाबळीचं बी रोवलंय, त्याला कुंपण केलंय, पाणी घातलंय, करपणी केली, खत टाकलंय. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, वाट पाहतोय. अजून कसे आंबे आहे ना, अजून कसे आंबे लागेल, अजून कसे आंबे लागतील. बी कशाचं रोवलंय? तुम्ही किती खत पाणी घाला, बाबळीचं बी रोवलंय ना, बाबळीच्या शेंगाच घ्यावा लागणार. म्हणून बी बोया बबुल का आम कहासे लाये. आंब्याची फळं नाही मिळणार, कर्म जसं आहेत ना तसं माघारी फिरून येणार आहे. मी अनेकदा सांगते, तुम्ही किलोने पेरायचे तर पोत्यानं घ्यायचे. शेतीचा नियम आहे, आम्ही किलोने पेरणार आहोत आणि पोत्यानंच घेणार आहोत. म्हणून पेरताना असं पेरा की माघारी व्यवस्थित आपल्याला काढता येईल. नाही ते पेलवलं पण पाहिजे ना आपल्याला. म्हणून महिला मंडळ हात जोडून विनंती, प्रत्येकाला म्हातारपणी येणार आहे, प्रत्येकाची मुलं मोठी होणार आहे आणि प्रत्येकाला म्हातारपण आल्यानंतर ही जीवनाची शृंखला आहे, ही साखळी. एकदा का वय झालं तर आपली मुलं बाळ समाज आपल्याला साथ देणार नाही, याच्यात नवल नाही. आपली इंद्रिय तारुण्याच्या मनगटात रग होती की नाही? तारुण्यात मनगटात रग होती, इंद्रियात ताकद होती. आणि एकदा तुम्ही गाजवलेला होता ना, ते स्वतःची इंद्रिय सुद्धा स्वतःला साथ देत नाही. म्हातारपणात देतात का? कर्ण ही बधीर झाली, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले, लाडानी शेमोड, श्वान परिगती झाली, अवघे करती हाड हाड, सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय उडत से पापा. सावध माणसं व्हायला तयार नाही. म्हणून आता आपल्याला वाटतं की करू दे मोर दे, ते म्हाताऱ्याने त्रास दिला, आमचं केलं तमकं केलं. नाही महाराज, एक काळ असा होता की 10-10, 15-15 वर्ष म्हातारी माणसं आमच्या फिरून असायची घराघरामध्ये, होते की नाही? दरवाजा समोर काठी घेऊन पोत्यावरती कवयला बसलेली, तुमकारे डबडं असायचं, मडकं असायचं. अशी चित्र घराघरात ही होती. आता राहिले नाही. आता शहरांचं चित्र तुम्हाला मी सांगते, थोडी जाणीव करून काही जबाबदारीला बोलेल. बऱ्याच पैकी आता शहरांमध्ये असं चित्र आले. कसं? कोटी रुपयाचे फ्लॅट आहेत शहरांमध्ये, आहे की नाही? कोटी माणसं नसतील तर त्या घराला काय करायचं महाराज? तुमचं घर किती सुंदर याला महत्व नाही, तुमचं अंतःकरण किती महत्वाचं आहे हे फार, अंतःकरण किती श्रेष्ठ आहे, अंतःकरणात किती प्रेम आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात सज्जनांना तुमच्या श्रीमंतीला किंमत राहणार नाही. अलीकडं असा कुणीच नाही महाराज. गरीब असं पूर्वी म्हणायचे, एक गरीब कापला आणि त्याला आता मी म्हणा त्याला 9 मन चरबी निघाली. गरीब कोण नाही महाराज अलीकडे, कोण नाही गरीब राहिलेलं. प्रत्येक जण प्रत्येक जण कष्ट करतोय, प्रत्येक जण त्याच्या तोरात आहे. पण माणुसकी नावाची गोष्ट हरवत चालली. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी, किती हरवावी माणुसकी. अवतीभोवती जाऊ द्या, गावात जाऊ द्या, पण घरात माणुसकी हरवायला लागली. अरे आपल्या म्हाताऱ्या माय बापाला सुद्धा लोक पेरून द्यायला तयार नाही. त्यांचे उपकार सुद्धा माणसं इतक्यात विसरायला लागले. जगात सगळ्यात घाणेरडं जर काय असेल ना, कृतज्ञ माणसे. सगळ्यात घाणेरडी माणसं कोण असतील ना, कृतज्ञ. सज्जनांनो, एक मी तुम्हाला सांगेल, गावात आजही जाणकार मंडळी बरोबर, आजही गावागावांमध्ये आजही सज्जन माणसे. आणि मला वैयक्तिक माझ्या मते असं मला वाटतं, एखाद्या दारू पिणाऱ्या माणसामुळे, वाईट वागणाऱ्या माणसामुळे, खोटं बोलणाऱ्या, लबाड्या करणाऱ्या माणसामुळे गावाचं नुकसान होत नाही.
अहो 10,000 लोकांमध्ये एखादा माणूस खोटं बोलला, वाईट वागला, चोरी केली, 10-15 माणसं दारू प्यायला लागली, मग गाव बिघडलं का? काय वाटतं तुम्हाला? हो ऐकलं रे खरं, गाव बिघडलं नाही? नाही, गाव बिघडत नसतो. 10-5 माणसांमुळे कुठं गाव बिघडतं का? पण गावाचं त्याच्यामुळे नुकसान होत नाही. पण कधी नुकसान होत आहे का? एखादा सज्जन माणूस, अधिकारी माणूस, ज्याचा अधिकार आहे, चुकीची गोष्ट घडून सुद्धा तो ज्या दिवशी गप्प बसतो ना, त्या दिवशी खऱ्या अर्थी गावाचं काय होते माहिती? नुकसान होते. माझी हात जोडून विनंती सज्जनांना, एखादं चुकीचं कर्म दिसत असेल तर बोलायला शिका. एखादं वाईट वागताना कुणी, पूर्वीचा काळ असा होता महाराज, कुणाचंही वाईट वागताना घरात दिसलं होतं त्याला तिथंच राहण्याची परमिशन असायची. ते हाणत चुलता घरी आणायचा. एखादी पोरगी वाईट वागली, चुलत्यानं काकानं हाणावं आणि तिला घरी आणून पोचवावं, तरी बापानं काही शब्द बोलायचं नाही. आता हिंमत आहे तुमची? बोला हिंमत आहे? काय टाप आहे? तुम्ही मार घातला बघा बरं. नाही महाराज, नाही बोलू सुद्धा शकत नाही. बोलला तरी तुम्हाला भीती आहे की नाही? त्याचं कारण आहे महाराज, माणसावरती विश्वास ठेवायला तयार नाही. परिणाम काय झाला? एकमेकाचा दरारा काही राहिलेला नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती, कुटुंब व्यवस्था जपा. कुटुंब व्यवस्था जपली गेली तर आमचे संस्कार आपोआप पुढे जाणार आहे. कुटुंब व्यवस्था जपली नाही तर संस्कार घरातले राहणार नाही. थोडं उदाहरण मी तुम्हाला सांगते या प्रवचनाच्या निमित्तानं. कुटुंबात आई गेली म्हणून थोडं काय ऐका तुम्ही. जर एखाद्या कुटुंबात आजी बाबा असतील ना, तर त्या कुटुंबातली नातवंड तुम्ही बघा, आनंदी असतात. नातवंडच आनंदी असतात असं नाही. ती घरातली थोडं पूर्व कुठं चालू नाही राहतात, थोडी चालूच राहतात. कारण मतभेद असतात बरं. ते मतभेद आणि मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, सुनेला पण आहे, सासूला पण आहे. मतभेद असावेत, फक्त मनभेद नसतात. ते मनभेद नसतात. आणि एखाद्या वेळी तुमच्या सुनेला एखाद्या दुसरं कोणी बोलू द्या बरं, सासूच पुढं जाते, पाय सुनाला बोलती का? बोला मला, बोलते की नाही? अरे ते प्रेम असतं, आपले पण असतं. म्हणून मला एक सांगायचं आहे का, घरात म्हातारी माणसं ज्यावेळी असतात ना, तुमची आणि वडिलाचा म्हातारपणाचा, वृद्धपणाचा काळ अंधकारात जाऊ द्यायचा नाही. त्यांची सुद्धा आयुष्याची संध्याकाळ ती आहे आणि प्रत्येकाला आयुष्याला संध्याकाळ येणार आहे. ही आयुष्याची संध्याकाळ शुभ करोती न करा, दिवाबत्ती न करा. त्यांच्या जीवनात प्रकाश असू दे शेवटच्या काळात, ना की दुःख. प्रत्येकाला म्हातारपण येणारे, प्रत्येकाची इंद्रिय थकणारे. माणसं हातबली कुणाला कधी कुठला आजार होईल सांगता येतं? कुणाला कुठली परिस्थिती कधी सांगता येतं? नाही महाराज, नाही. कित्येक तुमच्याकडे पैसे असून सुद्धा सेवा करणारी जर संस्कारी मुलं नसतील तर माणसं हातबल. मी लांबचं सांगत नाही, नाशिक जिल्ह्यात घडलेला, नाशिक रोडला घडलेला प्रसंग. जोशी नावाचे एक शिक्षक, महाराज शिक्षक, वय वर्ष 78, पत्नीचं वय 76, पतीचं वय 78, मुलं वेल सेटल मुंबई सारख्या शहरात, दोघंही रिटायर प्राचार्य. किती? दोघंही रिटायर प्राचार्य. आणि नाशिक रोडला, जेल रोडला मोठा बंगलो आहे त्यांचा, रो हाऊस आहे. आणि अशा ठिकाणी शेवटचा काळ आनंदात व्यतीत करत असताना पत्नीला आजार, पत्नीला वृद्धकाळामध्ये जडलेला आजार, तिची सुशा करायला कोणी नाही, तिची सेवा करायला कोण नाही. आणि अशा काळामध्ये पतीला इतकं नैराश्य येते, ज्यानं आयुष्यभर पवित्र ज्ञानदानाचं काम केले, ज्या दोघा पती पत्नीनं कित्येक पिढ्या घडवल्या शिक्षकांनी. जे शिक्षक आहेत ना महाराज, फार मोठं योगदान असतं बरं. शिक्षक एकाच शाळेत आहे, पण त्या शाळेतनं कित्येक पिढ्या घडत असतात. त्या शिक्षकांना पिढ्या घडवल्या, पवित्र ज्ञानदानाचं काम करून. आणि शेवटचा काळ मुलं घडवली, वेल सेटल केली. आणि आता सेवा करण्यासाठी कोणी नव्हतं. एक दिवस एवढा कंटाळा आला महाराज, त्या शिक्षकांना काय केलं माहिती? पत्नीचं दुःख पावलं नाही, गळा ओढून तिला मुक्ती दिली, तिचा खून केला, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही परिस्थिती मायबापावरती येते महाराज. खरं सांगा, मायबाप काय त्यांचा जीव म्हणत असेल लेकराबाळाप्रती? अभिमान वाटत असेल तर नाही ना? मुलं वेल सेटल झाले, मुलं पैसे कमवतात, अभिमान वाटत असेल तर बोला ना महिला मंडळ. फार आनंद होत असेल, मुलं एकदम छान पैसे कमवतात सगळं, नाही महाराज. ती आई, तिचं अंतकरण काय म्हणत असेल माहिती? अरे काय तिचं अंतकरण? मी तुझ्यासाठी जीवन जाणिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, नको देखावा नाव जगाला, मुडला नाही कधी
मोडला नाही कधी रुपया धारा, मी तुले पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. बाळा, अरे तुझ्यासाठी सगळं जीवन मी व्यतीत केलं रे, पण शेवट अपेक्षा एक होती काय, तू पाणी पाजावं, ते सुद्धा पाजलं नाही. माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ. मी तुले पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुम्ही नाही पाणी पाजिले. आपल्याकडे अनेक गोष्टी आपल्या समोर आहे महाराज, पण माय बापासाठी फक्त मुलंच आणि म्हणून माझ्या कुशीतला सुरित वाळ, हे माझ्या जीवाचा बनला तो काळ. या समाजातल्या प्रत्येक घटकाला आणि खरोखर समाजशील माणसांना माझी विनंती, जो माय बापाला स्वीकारणार नाही, जो माय बापाची सेवा करणार नाही ना, त्याला वाळवी टाकल्यासारखं करा. कळतंय ना? आपण ज्या दिवशी चुकणार आहे, आपण ज्या दिवशी गप्प बसणार आहे ना, त्या दिवशी समाजाचं नुकसान होणार आहे. ते माय बापाला सांभाळत नाही, ते माय बापावरती लेक्चर देते. आई बापाबद्दल काय मला कशाला करायचे हा, जो माय बापाचा झाला नाही तो गावाचा होईल का? बोला ना. ज्या मायबापानं सर्वस्व त्याला दान केले, त्या मायबापाचा तो झाला नाही, तो गावाचा होऊ शकत नाही, देवाचा, देशाचा, कुणाचाच होऊ शकत नाही. अशा माणसाबद्दल प्रेम ठेवू नका, घृणा उत्पन्न करा, त्याला त्याची जागा दाखवून द्या. ज्या दिवशी समाज हे काम करेल ना, त्या दिवशी मुली सुद्धा, मुली महिला मंडळ, मुली सुद्धा, अरे स्त्री म्हणजे प्रेम आहे, वात्सल्य, जिव्हाळा आहे. जे शब्द तिला मानले जातात तिच्यासाठी, मुलगी म्हणजे आनंद आहे, मुलगी म्हणजे चैतन्य. ती मुलगी सुद्धा संपत्तीच्या हव्यासापोटी, संपत्तीच्या भावानं जमीन विकली, तिने दावा लावला. आता कशाला तिला रक्षाबंधनाला बोलवी? बोला ना, बोलवी नाही बोलवणार, कशाला बोलवी नो? आज ज्या मुलासाठी तिनं जमीन घेतली, बाबाकडनं पैसे घेतले ना, तो मुलगा सुद्धा तिला म्हातारपणी विचारत नाही. आणि आता तिला मस्त वाटतं, निरोप पाठवती, निरोप देती, आत्या बोलवती, माझा म्हणतो मोरते तिकडं, माझा बाप होता तो जात होता, पण मी आता जाणार नाही का? मी आमची जमीन विकल्यावर पैसे घेतले, हिस्सा घेतला. तुम्ही विचार करणार कशाला? थोड्या याच्यासाठी स्वतःचं नातं संपवतात. नाता जोडलिया, नाता जोडलिया, इस जग की माया नगरी से रिश्ता तोड़ दिया, नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया. नात्यांमध्ये प्रेम असावं, माया नसावी, व्यवहार नसावा, नातं हे प्रेमाचंच असावं, तेच नातं टिकलं जातं बरं. आणि म्हणून अशी नाती जपून ठेवा. मला वाटतं ही नाती फार आता कमी राहायला लागली, नाती दुर्वायला लागली. नाती जपून ठेवा. अंधार कार्य झाला, हा नात्यातला अंधार दूर करावा. प्रेम असावं, बहिणी भाऊ असतील, काही नाही महाराज. जिवंतपणे स्वर्ग नरक आपण बघतोय, मेल्यानंतर काय आपल्याला मिळणार आहे? स्वर्ग नरक तुम्ही जाऊन पाहिलं नाही, मी पण नाही. जिवंतपणे आम्ही इथंच स्वर्गात आहे, इथंच आम्ही नरकात आहे. जी माणसं यातना दुःख भोगतायत ना, ती नरकाच्या यातना भोगतायत. जी माणसं नात्यांमध्ये आनंदित आहे ना, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना आनंद देतात ना, ती माणसं स्वर्गात आहे महाराज, स्वर्गात. असं त्यांचं जीवन आहे, इथंच आनंद उपभोगा. मेरे कोण महाराज काही बरोबर नेता येत नाही कुणालाच, आहे की नाही? लाख कमाले सोने चांदी हीरे मोती, तू लाख कमाले सोने चांदी हीरे मोती, लेकिन इतना जरूर याद रख, कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नाही होती. शेवटाला खिसा नाही महाराज, खिसा नाही. आणि म्हणून आई असतील, वडील असतील, हे लाभाशिवाय प्रेम करणारी दैवत आहे. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभाविना देती. लाभाशिवाय प्रेम करणारी माय हे कुटुंबात नाचलेली आहे. नावात सुमन आहे, नावातच सुगंध आहे. आणि म्हणून सुगंधमय जीवन जगलेली नाही का? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी
म्हणजे नावातच सुगंध आहे अशी आई आपल्या कुटुंबातनं गेली. आईच्या जाण्याला 1 वर्ष पूर्ण झालंय. बाबांनी सांगितलं की हा पिंडदानाचा सोहळा आहे. सज्जनांनो, आपण हे पिंडदान करतोच. मी नेहमी सांगते, जिवंतपणे मायबापाचं पिंडदान करत जा. जिवंतपणे पिंडदान म्हणजे काय? शरीर नावाचा पिंड त्यांच्या सेवेत दान करा, त्यांच्या सेवेत दान करा. पिकलेली पाने महाराज कधी गळून जातील सांगता येत नाही. ही पिकलेली पाने आणि म्हणून या पिकलेल्या पानांना जपा. कधी गळतील सांगता येत नाही. थोडी वाऱ्याची झोप आली आपल्यापासून दूर होतील, नंतर आभास राहतील, नंतर फक्त संवेदना राहतील. ही माणसं आपल्याला भेटणार नाही, आईची मिठी भेटणार नाही, बाबाची मिठी भेटणार नाही. आई बाळ म्हणणारा तो शब्द आम्हाला कानावरती ऐकू येणार नाही. दिदी म्हणणारा, अक्का म्हणणारा, ताई म्हणणारा शब्द आम्हाला येणार नाही महाराज. आई गेली ना, तुमची पिशवी हलकीच राहणार आहे महाराज. हा महिला मंडळ, तुमची पिशवी हलकीच जाणार आहे सासरी जाताना. म्हणून प्रेम करणारी ही जात ऐसी कळवण्याची जाती कधी लांबण्या देते. ही आई आपल्या कुटुंबात गेली. कैलासवासी श्रीमंत गुरुडोके त्यांची पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माते की, संत सावतामणी महाराज की.